नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर. स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत जोसा काउन्सिलिंगचा शेड्यूल, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, त्यानंतर प्रोसेस कशा पद्धतीने चालणार आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली. तर हे माहिती घेतल्यानंतर पुढची जी स्टेप आहे आपली, तर या प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, रजिस्ट्रेशन करत असताना कोणत्या या ठिकाणी गोष्टी प्रामुख्याने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर सर्वप्रथम जेवढी विद्यार्थी ऍडव्हान्स दिला असेल अथवा जेई मेन्स दिला असेल, या दोन्ही एक्झामिनेशन नंतर जर आपल्याला या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर आपण या ठिकाणी करू शकतात. एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांना जे आपली जोसाची वेबसाईट आहे, josa.nic.in, या वेबसाईट वरती येऊन आपल्याला या प्रोसेसचं रजिस्ट्रेशन करायचंय. यासाठी आपल्याला जे काही कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अँड चॉईस फिलिंग आहे या सेक्शनला यायचं आहे. या सेक्शनला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जे काही तुम्ही जेई मेन्सला, लक्षात द्या, जेई मेन्सला जोही ऍप्लिकेशन नंबर दिला होता, हा ऍप्लिकेशन नंबर आणि आपल्याला या ऍप्लिकेशन नंबर सोबतच पासवर्ड सुद्धा या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्याचं कन्फ्युजन आहे की ऍडव्हान्सचा करायचा की या ठिकाणी मेन्सचा करायचा. तर लक्षात घ्या, या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्याला, भले तो ऍडव्हान्स थ्रू आयआयटी ला जरी जाणार असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला जेई मेन्सचा ऍप्लिकेशन नंबरच या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आणि या स्टेप्स नंतर आपल्याला जो आपण पासवर्ड या ठिकाणी सेट केला होता तो मेन्शन करायचा आहे. आणि शेवटला जो तुम्हाला स्क्रीनवरती कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना जो पासवर्ड आपण टाकला होता हा लक्षात नाहीये, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला फॉरगेट पासवर्ड हा ऑप्शन देण्यात आला आहे. या ठिकाणी बहुधा असे काही विद्यार्थी की ज्यांचा पासवर्ड या ठिकाणी लक्षात नाहीये, तर आपण लक्षात जरी नसेल तर आपण या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड करू शकतो. किंवा कदाचित आपण एखाद्या कॅफेवरून अथवा काउन्सिलिंग सेंटरवरून फॉर्म भरलाय पण सध्याला ते रिस्पॉन्ड देत नसतील, तर काळजी करू नका. आपला जेही रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती आपण हा पासवर्ड फॉरगेट करून डबल या ठिकाणी आपली लॉग इन करू शकतात. लॉग इन या ठिकाणी सेट झाल्यानंतर तुमचा या ठिकाणी ओटीपी विचारला जाईल. हा ओटीपी तुम्हाला मोबाईल नंबर अथवा मेलवर दोन्हीचाही सेम असणारा या ठिकाणी क्लिअरली मेन्शन करायचा आहे. ओटीपी ज्यावेळेस तुम्ही मेन्शन करता तर तुम्हाला जे फर्दर स्टेप आहे, हे फर्दर स्टेपचे इच अँड एव्हरी जे काही पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स तुम्हाला वन बाय वन या ठिकाणी क्लिअरली वाचून घ्यायचे आहेत आणि मगच फॉर्म फिलिंगला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. लक्षात घ्या, जे काही पॉइंट आहेत या पॉइंटचं तुम्ही केअरफुली वन बाय वन तुम्ही, सर्वात महत्वाची गोष्ट, इन्फॉर्मेशन ब्राउचर जे विद्यार्थी रीड करतील त्यांना या पॉइंट मध्ये पण जास्त काही डीप जायची आवश्यकता नाहीये. तरी पण काही जे हायलाइटेड जे पॉइंट आहेत, जे इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला मी माहिती देईल. आय नो दॅट लास्ट सेव्ड चॉईस विल बी ऑटोमॅटिकली लॉकड. म्हणजे ज्यावेळेस आपण चॉईस फिलिंग करू आणि इन केस आपल्याकडनं लॉक करायच्या ठिकाणी विसरल्या किंवा आपण लॉकच केलं नाही, तर लास्ट जे काही आपल्या सेव्ड चॉईस आहे हे आपल्या ऑटोमॅटिकली लॉक होऊन जाईल. आय एम अवेअर टू क्रिएटिव्ह पार्टिसिपेट इन्स्टिट्यूट अकॅडमिक प्रोग्राम, याच्यामध्ये तुम्हाला जे काही फीस बद्दल जी माहिती दिली आहे, की ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करत आहेत, हे चॉईस फिलिंग करत असताना फीस आणि जे काही त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स आहेत, काही ठिकाणी पीडब्ल्यूडी चे रिस्ट्रिक्शन आहेत, काही ठिकाणी तुम्हाला विजनचे रिस्ट्रिक्शन आहेत, ते तुम्ही केअरफुली वाचूनच या ठिकाणी या गोष्टी क्लिअर करायचं आहे. महत्वाची गोष्ट या ठिकाणी जे काही तुम्हाला ऍडवाइस दिलेले आहेत, जे फ्रिक्वेंटली देते तुमच्या आयडी पासवर्ड बद्दल, ते सुद्धा तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करायचे आहेत. आणि यानंतर आय अग्री वरती यायचं आहे. आय अग्री वरती येऊन आपल्याला आपलं या ठिकाणी रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे. हे सुद्धा करत असताना तुम्हाला या ठिकाणी 2-3 स्टेप मध्ये या ठिकाणी लक्षात येईल की ह्या रजिस्ट्रेशन मध्ये विद्यार्थी पालकांना आपण जे या ठिकाणी पहिल्यांदा फॉर्म भरला होता, या फॉर्म मध्ये आपण कुठला डेटा दिलाय ते सुद्धा डेटा तुम्हाला पूर्णतः दिसेल. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता जे ऍप्लिकेशन नंबर, फादर नेम, कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ, या ठिकाणी कॅन्डिडेटचं जे काही स्पेसिफिक रिझर्वेशन आहे याबद्दल माहिती दिली आहे. आणि शेवटला तुमचा जोही रँक आहे, या रँक बद्दल तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आली आहे. असं इच अँड एव्हरी गोष्ट तुम्हाला या रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये दिसून येणार आहेत. यानंतर जर तुम्हाला जे काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना जर फॉर्म मध्ये आपल्या काही चुका झाल्या असतील, लक्षात घ्या, फॉर्म फिल करत असताना जर आपल्या फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील तर ते आपल्याला करेक्शन करता येणार आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकतो, जे ही पहिली आपली या ठिकाणी चूक आहे, या पहिली गोष्ट आपल्याला करेक्शन करता येणार आहे,
ते आपल्याला इंडियन नॅशनॅलिटी. जर आपल्या नॅशनॅलिटी मध्ये काही चूक झाली असेल तर त्यामध्ये आपण नॅशनॅलिटी चेंज करू शकतात. जर आपल्या जेंडर मध्ये या ठिकाणी फॉर्म भरत असताना काही चूक झाली असेल ते पण चेंज करता येईल. त्यानंतर आपली या ठिकाणी पासिंग जे आपलं आहे ते विद इन इंडिया आणि जे स्टेट ऑफ इलिजिबिलिटी आहे याच्यामध्ये जरी आपली काही चूक झाली असेल तर ते आपल्याला करेक्शन करता येणार आहे. हे झाल्यानंतर आपलं जे काही फायनल करेक्शन कन्फर्मेशन असेल ते फायनल आपलं कन्फर्मेशन होईल आणि आपल्याला एकंदरीत या प्रकारे विंडो ओपन होऊन जाणार आहे. या विंडो मध्ये आपण सर्वजण पाहू शकतात की आपल्याला या ठिकाणी आपला जोही फोटो आहे तो येईल, आपला ऍप्लिकेशन नेम पूर्ण येईल आणि यानंतर आपल्याला चॉईस अवेलेबल जे काही आपल्याला अवेलेबल चॉईसेस हे आपल्याला या ठिकाणी शो होणार आहेत आणि त्यानंतर चॉईस फिलिंग हे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी यामध्ये जे सध्या ऑपरेटिव्ह ऑप्शन्स आहेत चॉईस अवेलेबल, चॉईस फिलिंग हा ऑप्शन ऑपरेटिव्ह आहे, चॉईस लॉकिंग हा ऑपरेटिव्ह नाहीये आणि ते आपल्याला आता काही करायची सुद्धा आवश्यकता नाहीये. प्री पेमेंट ऑफ सीट एक्सपेक्टेशन मी कालही तुम्हाला क्लिअर केलं आहे. जर आपल्याला 100% माहित आहे की IIT NIT मध्येच ऍडमिशन घ्यायचं आहे, तिथली सीटच आपल्याला सिक्युअर करायचंय, त्याच कंडिशन मध्ये हे पेमेंट करा. अन्यथा नाही जरी केली, नेक्स्ट जरी आपण पेमेंटसाठी थांबला तरी या ठिकाणी काही अडचण राहणार नाहीये. वेव डाउनलोड अलॉटमेंट लेटर याची सुद्धा आता आपल्याला सध्या काही गरज नाहीये. आणि नेक्स्ट आहे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोडेशन याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी चेक करू शकतात. मेन पॉइंट दुसरा आहे, ज्यावेळेस आपण या प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसेल या स्क्रीन मध्ये आपण कॅन्डिडेट इलिजिबिलिटी डिटेल्स म्हणजे आपण ज्यावेळेस एक्झामिनेशनचा विचार करतो जर आपण ऍडव्हान्स दिला तर या ठिकाणी जर आपला क्वालिफाईड स्कोर असेल तर या ठिकाणी इलिजिबल मार्क येईल. जर आपण जेई मेन्स दिला तर या ठिकाणी इलिजिबिलिटी जर तुमची क्लिअर असेल तर इलिजिबल इन केस ऍडव्हान्स पण दिलं नाही जेई मेन्स पण दिलं नाही तर या दोन्ही ठिकाणी नॉट इलिजिबल दिला. पण कदाचित तुम्ही बी आर्च दिला असेल तर या ठिकाणी तुमचं इलिजिबल हा ऑप्शन या ठिकाणी शो होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर याच प्रकारे हे तुमची पूर्ण प्रोफाईल अशी तुम्हाला दिसून जाईल आणि या अकॉर्डिंग तुम्हाला जे नेक्स्ट आहे अवेलेबल चॉईसेस तुम्ही अवेलेबल चॉईसेस सहित या ठिकाणी पर्याय निवडून या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे, अवेलेबल चॉईस मध्ये तुम्हाला जवळपास 627 जेही विद्यार्थी NIT IIIT GFT यासाठी अप्लाय करणार या विद्यार्थ्यांना एकंदरीत 627 या ठिकाणी चॉईस मिळून जातील आणि जे विद्यार्थी IIT साठी असतील त्यांच्यासाठी या वेगळ्या चॉईसेस या ठिकाणी दिसून जातील. विद्यार्थ्यांना जे आता स्क्रीनवरती ऑप्शन दिसत आहे पेमेंट ऑप्शन, या पेमेंट ऑप्शनचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर हे पेमेंट ऑप्शन आपल्याला जसं मी मगाशी सांगितलं त्या प्रकारे द्यायचं आहे. या ठिकाणी एक विद्यार्थ्याचं कन्फ्युजन आहे की जे आपण अकाउंट देत आहोत हे अकाउंट विद्यार्थ्याचंच असावं की पालकाचं असेल तर चालू शकतं. तर सध्याच्या स्थितीला जर पाहिलं असता आपल्याला विद्यार्थ्याचं नसेल अकाउंट, मायनर मध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये द्यावं का नको, तर आपलं काही कन्फ्युजन असेल तर आपल्या पॅरेंटचं सुद्धा अकाउंट दिलं तरी या ठिकाणी काही अडचण नाहीये. एकंदरीत जेही विद्यार्थी ओपन ओबीसी या प्रवर्गात आहेत या विद्यार्थ्यांना 30,000 रुपये आपल्याला काउन्सिलिंग फीस लागणार आहे. हे कधी लागेल, एक आपण बिफोर पण भरू शकतो किंवा चॉईस अलॉटमेंट झाल्यानंतर सुद्धा आपण हे फीस पेड करू शकतो. तर SC ST या प्रवर्गात नसतील तर आपल्याला 15,000 रुपये फीस लागणार आहे. तर काली मी तुम्हाला क्लिअर केले होते या जे फीस आहेत ते तुम्ही आफ्टर अलॉटमेंट पेड करणं योग्य असू शकतं. नेक्स्ट आहे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोडिंग. याही ठिकाणी विद्यार्थ्याचं कन्फ्युजन आहे की डॉक्युमेंट्स आता अपलोड करायचे आहेत की आपण नंतरही करू शकतो. तर या ठिकाणी क्लिअरली आहे द प्री अलॉटमेंट डॉक्युमेंट अपलोडिंग इज ऑप्शनल. बरोबर आहे, जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड करतो हे सध्याला ऑप्शनल आहे. ज्याही वेळेस आपल्याला अलॉटमेंट होईल त्या अलॉटमेंट अकॉर्डिंग आपण ते कम्प्लिटेशन करू शकतो. आपल्याला एकंदरीत कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, 10वीचा मार्कशीट. लक्षात घ्या खूप इम्पॉर्टंट आहे, या ठिकाणी महाराष्ट्रातले बरेच मुलं चुका करतात. क्लास 10 सर्टिफिकेट हॅव अ डेट ऑफ बर्थ, बरोबर आहे, तर हे फक्त CBSE बोर्डातल्या विद्यार्थ्याच्या मार्कशीटवरती येतं. म्हणजे की स्टेट बोर्डची मुलं या विद्यार्थ्यांना 10वीचा मार्कशीट ऍज वेल एज 10वीची सनद किंवा 10वीची सनद एकटी जरी केला तरी मोर दॅन सफिशियंट असू शकतो. या ठिकाणी कन्फ्युजन पार्ट आहे. त्यानंतर आपल्याला क्लास 12 मार्कशीट जी की आपली 12वीची मार्कशीट आहे हे अपलोड करायची आहे. त्यानंतर आपल्याला जर आपला कॅटेगरी प्रवर्ग असेल लाईक दॅट जे EWS असेल, SC ST असेल या OBC असेल तर जे काही आपल्याला डॉक्युमेंट सांगितलं तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. स्टेट ऑफ इलिजिबिलिटी, स्टेट ऑफ इलिजिबिलिटीसाठी आपण दोन डॉक्युमेंट्स या ठिकाणी वापरू शकतात. एक आहे आपला जे की आपली 12th एक्झाम किंवा लास्ट इयर पासड एक्झाम आहे ते पण आपण या ठिकाणी देऊ शकतो किंवा नॅशनॅलिटी डोमेसाइल पण या ठिकाणी
देऊ शकतो. ते डिपेंड तुम्ही रूल्स वाचून देणं गरजेचं आहे. तर प्रत्येकाच्या बाबतीत काही गोष्टी वेगळ्या असू शकतात. त्यामुळे जेही डॉक्युमेंट देतात ते आपल्याला ते किती ऍप्लिकेबल आहे ते बघायचं. अदर दॅन लोकांना काय ऍप्लिकेबल आहे ते नाही पाहायचं. आपल्यासाठी कुठला ऍप्लिकेबल राहू शकतो काळजीपूर्वक बघायचं. रूल अनुसार 12वीचं मार्कशीट दिला तरी हरकत नाहीये. नेक्स्ट आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मध्ये कन्फ्युजन आहे की हे जे सर्टिफिकेट आहे हे कोणाकडून फिलअप करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, हे जे सर्टिफिकेट आहे हे आपल्याला एमबीबीएस डॉक्टर करणं या ठिकाणी फिलअप करून घ्यायचं आहे. त्याच्यातल्या फक्त बेसिक चेकअप करायचं आहे. बरेच विद्यार्थी पालक फुल बॉडी चेकअप करावं का असं क्वेश्चन होता. तर याच्यामध्ये आपल्याला फक्त बेसिक चेकअप करूनच आपल्याला या प्रोसेसला पुढे जायचं आहे. ठीक आहे. या तुमच्या सर्व प्रोसेस इन केस तुम्ही अपलोड केलात अथवा नाही रिमेनिंग जरी सोडलात म्हणजे ऑप्शनल जरी सोडलात तरी काही अडचण नाहीये. तर आपल्याला या प्रोसेस नंतर नेक्स्ट आहे सगळ्यात महत्वाची चॉईस फिलिंग प्रोसेस. तर या चॉईस फिलिंग प्रोसेस मध्ये आपण एकंदरीत ज्यावेळेस आपण चॉईस फिलिंग सिलेक्ट करू तर याही ठिकाणी आपल्याला दरवेळेस ओटीपी विचारला जाईल. इन केस आपण एखाद्या काउन्सिलरला अथवा आपल्या जे विश्वासू पर्सन आहे या व्यक्तीला जरी आपला आयडी पासवर्ड दिला तरी या ठिकाणी आपल्या ओटीपी शिवाय ते ओपन करू शकणार नाहीये. ठीक आहे. तर त्यामुळे काही घाबरून जायचं कारण नाहीये किंवा अडचण यायचंही काही कारण नाहीये. तर नेक्स्ट पार्ट आहे ज्याही विद्यार्थ्यांना आयआयटी ऑप्शन सिलेक्ट करायचं तर आयआयटी ऑप्शन या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतात. आणि आयआयटी मध्ये ऑल इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला जस्ट ऑल इन्स्टिट्यूटची आपण या ठिकाणी लिस्ट बघू. फर्स्ट सेक्शन आहे इन्स्टिट्यूट टाईप, त्यामध्ये आयआयटी एनआयटी ट्रिपल आयटी. म्हणजे फर्स्ट जर आपण ऍडव्हान्स साठी पात्र असाल तर फर्स्ट आपलं आयआयटी इन्स्टिट्यूट टाईप असायला पाहिजे. नेक्स्ट आपण ज्यावेळेस आपण जाऊ ऑल इन्स्टिट्यूट मध्ये त्यातल्या त्यात आपण टॉप कॉलेजची प्रायोरिटी घेत असाल तर टॉप ऑल इन्स्टिट्यूट मधून टॉप इन्स्टिट्यूटची पहिली प्रायोरिटी घ्या. जर ब्रांचची या ठिकाणी प्रायोरिटी देत असाल तर या ठिकाणी टॉप ब्रांचची पहिल्यांदा प्रायोरिटी घ्या आणि मगच आपल्या फॉर्मला सुरुवात करा. ठीक आहे. यामध्ये आपल्याला काही कन्फ्युजन करून घ्यायची काही आवश्यकता नाहीये. क्लिअर आहे आणि याच्यामध्ये काही अडचण नाहीये. सेम ॲज जर आपण एनआयटी साठी करत असेल तर एनआयटी ला आपल्याला सिलेक्ट करायचंय आणि त्याचप्रमाणे पुढची प्रोसेस करायची. इन केस आपल्याला जर कॉलेज वाईज जायचं असेल तर इथे डायरेक्टली कॉलेजचं नाव टाका. आपण कॉलेजचं नाव जरी टाकलं तर या ठिकाणी डायरेक्टली कॉलेजचं नावानुसार खाली लिस्ट आपल्याला दिसून येईल. जसं की मी पहिलं नाव सुरतकल या ठिकाणी टाईप केलंय. ज्यावेळेस मी सुरतकल टाईप करेल तर सुरतकलची पूर्ण ऑल प्रोग्रामची लिस्ट येईल. या पद्धतीने आपल्याला लेफ्ट हँड साइडला ऍडिंग ऑप्शन आहे. वन बाय वन ज्याही ब्रांचेस आपल्याला ऍड करायच्या त्या आपण ऍड करू शकतात. ऍड केल्यानंतर जेही आपली ऍडिंग लिस्ट आहे ते तुम्हाला या ठिकाणी राईट हँड साइडला दिसून जाईल की आपण कुठले ऑप्शन्स ऍड केले आहेत. त्याबद्दलची लिस्ट पण दिसून जाईल आणि या लिस्ट मध्ये तुम्हाला जे ऍड केलेले ऑप्शन्स आहेत या ऍड केलेल्या ऑप्शन्स मध्ये तुम्हाला सिलेक्शन करून पुढे सेव्ह अँड कंटिन्यू करायचं. लक्षात घ्या, जेवढे ऑप्शन ऍड केले सेव्ह अँड कंटिन्यू करायचे. सेव्ह अँड कंटिन्यू करा अथवा सेव्ह अँड गो टू होम जरी केला तरी काय अडचण नसणार आहे. आणि यानंतर हे प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला अरेंज चॉईस, लक्षात घ्या अरेंज चॉईस विंडो तुम्हाला मी शो करेल. जेवढे तुमचे चॉईस आहेत या चॉईसेसला तुम्हाला अरेंज करता येईल. या प्रकारे जे काही तुमचे अरेंज चॉईसेस आहेत त्या अरेंज चॉईसेस तुम्हाला दिसून जातील. या अरेंज चॉईस मधून तुम्हाला तुम्हाला मूव्ह अप किंवा मूव्ह डाऊन सुद्धा या ठिकाणी करता येणार आहे. किंवा मॅनेज फील्ड चॉईस मी अरेंज बोललो. यामधून तुम्हाला जे कॉलेज नको आहे, लक्षात घ्या जे कॉलेज नको आहे ते या ठिकाणी आपण काढून टाकू शकतो. जे कॉलेज हवं आहे तेच कॉलेज आपण ठेवायचं. लक्षात घ्या, खूप महत्वाचा पॉइंट आहे की आयआयटी एनआयटी मध्ये खूप साऱ्या चॉईसेस असतात. मग विद्यार्थी पालकाचं कन्फ्युजन होतं की ठीक आहे आपल्याला मार्क्स जर कमी असतील तर आपण सगळ्या भरून बघू, जिथं लागेल त्या ठिकाणी आपल्याला जायचं की नाही जायचं हे ठरवता येईल. पण यामध्ये एक महत्वाची अजून गोष्ट सांगतो, जिथं लागेल तिथं जाणार आहेत. पण जर तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट केली तर पुढच्या राऊंड साठी पात्र राहणार आहात. जर पेमेंट नाही केली तर त्या ठिकाणी तुमची पेमेंट खूप दिवस अडकून राहू शकतो. जर रूल्स रेग्युलेशन क्लिअर नसतील तर मे बी ती अमाऊंट सुद्धा आपली फोरफिल सुद्धा होऊ शकते. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यामुळं मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तेच चॉईस फिलिंग करा. जे कॉलेज आपल्याला घ्यायचं आहे तेच कॉलेजचं नाव द्या. जे ब्रांच घ्यायचे तेच नाव द्या. जर आपल्याला जायचंच नसेल तर अशा कॉलेजचे नाव अथवा या ब्रांचेसची प्रायोरिटी द्यायची काही आवश्यकता नाही. हे खूप महत्वाचं आहे. कारण विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युजन करून घेतात. एखाद्या राऊंडला अलॉटमेंट होती आणि त्या ठिकाणी रिपोर्ट करत नाहीत. मग अशा कंडिशन मध्ये एखाद्या 5th किंवा 6th राऊंडला एखादं जर चांगलं कॉलेज मिळणार असेल ते सुद्धा आपल्या हातातनं निघून जातं. तर त्यामुळे चॉईस फिलिपिंग खूप महत्वाची गोष्ट आहे.
जेही आपल्याकडे पेड काउन्सिलिंगला विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑलरेडी ऑल चॉईस फिलिंगचे लिस्ट सुद्धा आपण अवेलेबल करून दिले. त्या अकॉर्डिंग विद्यार्थी विचारही करत आहेत, चॉईस फिलिंगही करतात. तर या ठिकाणी आपल्याला जिथेही या ठिकाणी कुठल्या विद्यार्थ्याला अडचण येत असेल जे आपल्याकडे पेडला नाही त्यांनी कमेंट्स मध्ये विचारा. जे विद्यार्थी पेड साठी आहेत या विद्यार्थ्याला फोन कॉलिंग व्हॉट्सअप पूर्ण अपडेट या ठिकाणी फॉलोअप या ठिकाणी जात आहेत. ठीक आहे, तर या प्रकारे आपण चॉईस फिलिंग करून आपला फॉर्म कम्प्लीट करायचा आहे. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स हेल्पलाईन साठी.